नेमका आज काय आरक्षण सोडत करण्यात आली काय सांगाल? महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागाकडील 5 मार्च 2025ची अधिसूचना आहे. या अधिसूचनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या एकूण ग्रामपंचायतींची संख्या ही प्रवर्गाने आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी निश्चित करून द्यावी असे शासनाचे आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेले होते. या आदेशाच्या अनुषंगाने आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रानुसार आपल्या जामनेर तालुक्यातील एकूण 107 ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाची सोडत लावण्यासाठीचं वेळापत्रक जे आहे ते 11 एप्रिल 2025च्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपल्याला त्याच्यामध्ये प्राधिकृत करून देण्यात आलं. 21 एप्रिल 25 रोजी आज सकाळी 11 वाजल्यापासून आपण पंचायत समिती कार्यालय जामनेर या ठिकाणी या 107 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम जो आहे 1964चा, तर त्यातील कलम 2अ जे सबसेक्शन 4 आणि 5 आहे, तर या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या जामनेर तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं जे आरक्षण आहे प्रवर्गणी आहे ते आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. जामनेर तालुक्यामध्ये एकूण 107 ग्रामपंचायती आहेत. या 107 ग्रामपंचायतींमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 10 ग्रामपंचायती निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर एसटी प्रवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण 15 ग्रामपंचायती निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आपल्या जामनेर तालुक्यातील एकूण 28 ग्रामपंचायती संख्या निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या. आणि मग उर्वरित जे आहेत तर उर्वरित त्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 54 जागा ह्या आपल्याला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी निश्चित करण्याची संख्या जी आहे ती आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यामध्ये ठरवून दिलेली आहे. म्हणजे 107 ग्रामपंचायतींचं जे बायफर्केशन आहे तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 10 जागा, अनुसूचित जमातीसाठी 15 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 28 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 54 जागा. आता याच्यामध्ये महिलांसाठी देय असणाऱ्या ज्या 50% जागा आहेत तर याच्यामध्ये 50% जागा देखील माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आपल्याला संख्या निश्चित करून दिलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या महिला आहेत तर याच्यामध्ये एकूण 10 महिलांपैकी आपल्याला 5 महिला याच्यामध्ये काढणं अपेक्षित होतं. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण 15 पैकी 50% 8 महिला आपल्याला त्याच्यामध्ये चिठ्ठीद्वारे निश्चित करणं आवश्यक होतं. आणि नामप्रच्या एकूण 28 जागा होत्या. या 28 जागांपैकी चिठ्ठीद्वारे आपल्याला नामप्रच्या 50% म्हणजे 14 महिला आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करायच्या होत्या. सर्वसाधारण प्रवर्गाच्या एकूण 54 जागांपैकी आपल्याला महिला प्रवर्गामध्ये म्हणजेच सर्वसाधारण महिला या 27 आपल्याला या ठिकाणी निश्चित करायच्या होत्या. सकाळी आपण रेग्युलर जे प्रवर्गनिहाय आरक्षण आहे ते तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आपण 11 ते 1:30 या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि महिलांचं जे आरक्षण आहे तर या महिला आरक्षणाची सोडत काढण्यासाठी अध्यक्षपद म्हणून आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी साहेब यांना त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी प्राधिकृत केलेलं होतं. आपण बरोबर 2 वाजता त्या ठिकाणी पंचायत समिती हॉलला महिलांचं देखील आरक्षण यामध्ये काढलेलं आहे. तर आज अखेर आपल्या 107 ग्रामपंचायतींचं सन 25 ते 2030 पर्यंत म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या या 107 ग्रामपंचायतीचं जे आरक्षण आहे ते आपण आजच्या या आरक्षण सोडतीअंती निश्चित केलेलं आहे. सर, काही निवडणुका लागण्याचे शंका वर्तवण्यात येत आहे का? त्याच्यामध्ये आपल्याकडे यापूर्वी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या एकूण 6 ग्रामपंचायती आहेत. तर त्या 6 ग्रामपंचायतींपैकी नवनिर्मित जी हिवरखेडा दिगर ग्रामपंचायत आहे तर हिची फक्त प्रभाग रचना आपली बाकी आहे. उरलेल्या ज्या 5 ग्रामपंचायती आहेत याच्यामधल्या तर याची प्रभाग रचना आणि मतदार यादीचा जो कार्यक्रम आहे तो अंतिम झालेला आहे. याची निवडणूक या 6 ग्रामपंचायतींची 5 ग्रामपंचायतींची कधीही लागू शकते. आणि उर्वरित मग 107 ग्रामपंचायतींच्या अनुषंगाने जी आपण सरपंच आरक्षणाची सोडत आपण जी काढलेली आहे तर या अनुषंगाने ज्या वेळी त्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल तर त्यावेळी या 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपण जे आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे हे आरक्षण त्या ग्रामपंचायतीला सरपंच पदासाठी लागू राहील.